मराठी चित्रपटामध्ये अशा एका चित्रपटाची भर पडली आहे ज्याचं थेट नातं आजच्या तरुण मुलांशी आणि त्यांच्या वडिलांच्या प्रेमाच्या कनेक्शनाशी आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे ओले आले. नमस्कार मित्रांनो, मी सूर्य निकम रंगभूमी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, मराठी चित्रपटामध्ये असा एक चित्रपट आला आहे ज्याचं थेट नातं मुलाच्या आणि वडिलांच्या नात्याशी आहे, ज्याचं नाव आहे ओले आले. हा चित्रपट 5 जानेवारी 2024ला रिलीज होता. ओले आले या चित्रपटाचे डायरेक्टर विपुल मेहता आहे आणि या चित्रपटाची स्टार कास्टचा विचार केला गेला तर या चित्रपटामध्ये तगडी स्टार कास्ट आहे, ज्याच्यामध्ये लीड रोलला आहेत सिद्धार्थ चांदेकर आणि त्याचबरोबर नायिकेच्या भूमिकेत आहेत सायली हिरे. या दोघांची केमिस्ट्री कशी आहे या चित्रपटामध्ये सांगितली गेली. तर या चित्रपटामध्ये अजूनही मोठे स्टार कास्ट घेतले गेले आहेत, ज्यामध्ये आपले सगळ्यांचे लाडके नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि असे अनेक स्टार कास्ट आहेत जे आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळतील. तर हा चित्रपट नक्की आहे कसा आणि हा कोणता संदेश देऊन जातो आपल्या समाजाला? तर या चित्रपटाची थोडक्यात स्टोरी अशी की एक मुलगा की ज्याला संपूर्ण देशामध्ये, ज्याने भूगोलाच्या पुस्तकामध्ये जेवढे देश वाचले त्या देशामध्ये त्याला एक स्वतःचं ऑफिस पाहिजे असतं, हे त्याचे स्वप्न असते. आणि हे स्वप्न पूर्ण करत करत तो 27 वर्षाचा झाला तरी त्याला गर्लफ्रेंड नाही, हे त्याच्या वडिलांची ओरड या चित्रपटामध्ये दाखवली गेली. तर मुलाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील कोणते पाऊल उचलतात, तर मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील कोणकोणते पावले उचलतात हे या चित्रपटामध्ये दाखवले गेले. या चित्रपटाच्या शूटिंगचा विचार केला गेला तर या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हे उत्तराखंड या राज्यामध्ये झाले. उत्तराखंडमध्ये बऱ्यापैकी शूटिंग हे हरिद्वार आणि केदारनाथ या धाममध्ये झालेले आहे. चित्रपट खरं तर शूटिंगच्या बाबतीत जर चित्रपटाचा विचार केला गेला तर अतिशय सुंदर शूटिंग असं केलं गेलं आहे. या चित्रपटामधील गाणी देखील अतिशय सुंदर आहे. त्यामधील सर्वात सुंदर गाणं म्हणजे फुलपाखरू. नक्की तुम्ही बघा मित्रांनो, फुलपाखरू हे गाणं आता यूट्यूबला अवेलेबल. तर या चित्रपटाचे IMDb रेटिंग पाहिले गेले तर 10 पैकी 9 हे रेटिंग IMDbने दिले गेले. म्हणजे या चित्रपटातून घेण्यासारखे बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला मिळतील. हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा, कारण या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग हे उत्तराखंड या राज्यामध्ये झाले. हा चित्रपट पाहताना तुम्हाला समजेल चित्रपट अतिशय सुंदर आहे. ह्या चित्रपटाची लेंथ 2 तास 22 मिनिटाची आहे आणि हा चित्रपट तुम्हाला कुठेही बोर करणार नाही. त्यामुळे एकदा हा चित्रपट तुम्ही नक्की बघा. जर बॉक्स ऑफिस कलेक्शनचा विचार केला गेला तर या चित्रपटाने पहिल्या 6 दिवसामध्येच 2 कोटीचा टप्पा पार केला आहे आणि अजूनही चित्रपट हा सक्सेसफुली रनिंगमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जर मराठी प्रेक्षक असाल तर तुम्ही नक्की हा चित्रपट बघा, ओले आले, जो 5 जानेवारी 2024ला प्रदर्शित झाला. ओले आले हा चित्रपट काही जण म्हणतात की 2019 साली गुजराती चित्रपट जो आला चल जीवी लैया या चित्रपटाचा रिमेक आहे. तर खरं तर हा चित्रपट तुम्ही नक्की बघा आणि मराठी प्रेक्षक म्हणून मराठी चित्रपटांना वाढवण्याची जबाबदारी आपलीही असते, मराठी वाङ्मय वाढवण्याची जबाबदारी आपली असते. त्यामुळे एक छोटासा प्रयत्न करा, जर वेळ मिळाला तर नक्की ओले आले हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.